मध्ये होतंय, परंतु 2 धावा या ठिकाणी सदरीत्या कंप्लीट केले जात आहेत. डावाची सुरुवात चांगली, 3 षटकांचं सत्र आणि 3 षटकामध्ये 40+ धावा इथे उभ्या कराव्या लागतील बॅटिंग करत असताना भोईरवाडी या टीमला. बॉल तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही आणि या ठिकाणी डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते 2 या अंकावरती. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज भूषण या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा चांगला फटका. अंतर कापलं जातंय का? चांगलं क्षेत्ररक्षण, आपलातून क्षेत्ररक्षण आणि संघासाठी 2 धावा त्या ठिकाणी त्याने सेव्ह केल्यात. 2 धावा वाचवल्यात. अनिकेत त्या ठिकाणी होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण. बरंचसं अंतर त्याने कापलं. स्वतःचा बॅलन्स त्याने त्या ठिकाणी बिघडून दिलं नाही आणि तदनंतर 2 धावा त्याने संघासाठी सेव्ह केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकेच चांगली गोलंदाजी भूषण याची आपण पाहतोय. बॉल तयार. फटका फसलाय हवेमध्ये. कॉटन बॉलची संधी आणि भूषण स्वतःनं खऱ्या अर्थानं चांगलं झेल त्या ठिकाणी कॅरी केला आणि 100% योगदान तो संघासाठी देतोय. पहिला ब्रेक तो मिळून दिला. फलंदाज कृष्णा या चेंडूवरती बाद होतोय. महत्वाची विकेट. नवीन फलंदाज भानुदास मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. या ठिकाणी आमचे गोपाली बंधू सांगतायत की भानुदास आणि आम्ही एकाच वर्गात होतो, परंतु भानुदास मैदानाच्या आतमध्ये संघासाठी 2 हात करण्यासाठी गेलेत. चांगला चेंडू, कांद्याचा पुरेपूर उपयोग. परफ्यूम बॉल डिलिव्हरी होती नाकाच्या समोरून. अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू होता. कमालीची गोलंदाजी करतोय भूषण. जबरदस्त गोलंदाजी. अचूकता या गोलंदाजाकडे आहे. अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. परंतु हाफ ट्रॅकर यावेळेस भानुदासनं केलं पूल आणि पूल ठरतंय सक्सेसफुल. फलंदाज भानुदासच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 8 या धावसंख्येवरती. जय भवानी क्रिकेट संघ धुळेवाडी आयोजित ही स्पर्धा पर्व 8. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा, आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात की 10 धावा आहेत 10 फलकावरती. अलीकडच्या पहिल्या 2-3 चेंडूमध्ये 2 दुहेरी धावा आल्या होत्या. तदनंतर विकेट आली आणि पुन्हा एकदा डॉट बॉल टाकला आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आला. म्हणजे एकूणच 10 धावा आहेत त्या 10 फलकावरती. जॅक्सन बैलाचे मालक मोक्षद भगत त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज त्या ठिकाणी तयार असतील. दुसरं षटक घेऊन येतोय नंदू. नंदू तयार आहे. चेंडूवरती नजरच नाहीये शशांकची आणि तदनंतर आपण पाहतोय की या ठिकाणी डॉट बॉल येईल. नंदूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मार्केवाडी म्हटलं तर अगदी हाकेच्या अंतरावरती असणारं गाव आहे इथून आणि त्यांच्या विरोधात बोईरवाडी हे गाव देखील इथून जास्त अंतर नाहीये. बॅक टू द बॉलर. विकेट मिळण्याची शक्यता.
परंतु चेंडू हातामधून निसटला. बऱ्याच वेळी घाई गडबडीमध्ये असं घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. सोप्पे जेल सुटतात, कठीण जेल घेतले जातात. कधी कधी ज्या ठिकाणी असं वाटतो ना की डायरेक्ट हिट केलं जाऊ शकत नाही, तिथून डायरेक्ट हिट होतं आणि कधी कधी जवळच्या अंतरावर ना चेंडू हातामधून निसटला गोलंदाज नंदूकडून आणि तदनंतर विकेट असं वाटलं होतं मिळाली जाईल, परंतु ती बचावली आणि पॉपिंग क्रीजवरती या ठिकाणी शशांक सुखरूपपणे पोहोचलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली जातीये. सगळे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेला जवळ उभे आहेत. 5 क्षेत्ररक्षक. वाडिश लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप मिड विकेट, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक लॉंग लेगच्या दिशेने उभा केलाय आणि तदनंतर आपण पाहतोय की सर्कलच्या प्रतिबंधाच्या आतमध्ये मेन आपण पाहतोय एसटी रक्षक त्या ठिकाणी उभे आहेत. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट शॉर्ट टर्मॅन वरती क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंट वरती आणि कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. काय फेकी पाहायला मिळाली, परंतु धाबा या चेंडूवरती मिळतील एकूणच एक आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॅटिंग चांगली इथून पुढे करावी लागेल शशांकला. पटका यावेळेस फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, झेलला केलं कॅरी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता अनिकेत. अनिकेतचं भरीव योगदान या मॅच मध्ये आपण पाहतोय का आपलातून क्षेत्ररक्षण त्याचं चालू आहे. या अगोदर देखील संघासाठी त्याने धावा वाचवल्या. तदनंतर आपण पाहतोय की आता यावेळेस झेलला अगदी कॅरी केलं. चांगल्या रीतीनं तो क्षेत्ररक्षण करतोय. पूर्वी असं म्हटलं जायचं की ऑस्ट्रेलियन संघ असा होता ना की त्यांचं क्षेत्ररक्षण ज्यावेळी पहिली बारी त्यांची असायची क्षेत्ररक्षण करण्यासाठी, त्यावेळी सगळ्यात जास्त धावा ते त्यांच्या क्षेत्ररक्षणानं सेव्ह करायच्या. परंतु हल्ली आपण पाहिलं ना की प्रत्येक टीमकडे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपण पाहिलंय. पाकिस्तान संघ वगळता प्रत्येक टीमकडे आपण पाहतोय की चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपण कित्येक वेळेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहिलंय आणि हेच गणित वापरतोय अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. त्याचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकी चांगली साथ मिळाली जाते. गोलंदाज नंदू या गोलंदाजाला 5 मध्ये केवळ त्यानं 2 धाबा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नंदू तयार आहे. पटका यावेळेस देखील फसलाय. कॉलिंग 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 क्रिकेटमध्ये कॉलिंग फार महत्वाची आहे आणि यस नो वेट या 3 शब्दांना जर तुम्ही स्थान दिलं ना क्रिकेटमध्ये, एक चांगले क्रिकेटर तुम्ही घडू शकता. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. केवळ 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या आणि या षटकामध्ये नंदूचं चांगलं षटक आपण पाहिलं. 2 चेंडू त्याने या ठिकाणी डॉट टाकले. 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. शेवटच्या चेंडूवरती डबल आली. एका चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केली आहे. जे हवं होतं ना संघाला ते नंदूनी मिळवून दिलंय. शेवटचं षटक या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती येईल. अक्षय अक्षय हा नवीन गोलंदाज डेट ओव्हरच्या या षटकामध्ये त्याला आमंत्रित केलंय. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये कमीत कमी धाबसंख्येपर्यंत रोखणं हा विश्वास त्याच्यावरती दाखवला असेल. परंतु या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये जर आक्रमण झालं तर मॅच मध्ये एक फायटिंग टोटल या ठिकाणी उभं करू शकेल बोईरवाडी संघ. भानुदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक षटकार त्यांच्या देखील बॅटमधून आपण पाहतोय. 2 चेंडू जरूर ते डॉट बॉल खेळलेत. एका चेंडूवरती एक सिंगल मिळाली आहे. चला थोडं स्पीडअप करा अक्षय, थोडं स्पीडअप करा. बॉल तयार. पहिला चेंडू या ठिकाणी लाऊड अपील केली होती.
उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता अपीलमध्ये आणि ते ओळखलं पंचानं. मेन पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय गणेश. तर स्क्वेअर लेग पंच पियुष. दोन्ही ऑफिशियल पंचांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. आणि हा फटका चांगला. पुन्हा एकदा दमदार फटका आला. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 6 धाबींसाठी फाईन लेग सीमारेषा चिरत 6 धाबींसाठी बिग हिट षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 20 या धावसंख्येवरती. भानुदास सांगतोय अभि नाही तो कभी नाही. इथून जर आपण आक्रमण केलं नाही तर द्वितीय सत्रामध्ये या कमीत कमी धावसंख्येचा पाठलाग अगदी मार्केवाडी संघ सहजरित्या करेल आणि त्याचा विचार करता आता त्याने आक्रमणाला या ठिकाणी सुरुवात केली आहे. मार्केवाडी यांचं हे होम ग्राउंड आपण या ठिकाणी पाहतोय. पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती. थोडस दडपण असेल गोलंदाज अक्षयवरती. फलंदाज भानुदास मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग टीमसाठी करतोय, परंतु पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 21 या धावसंख्येवरती. भैरवाडी टीमचे पाठीराखे म्हणत असतील की एकात दोन मोठे पटके आले पाहिजेत, परंतु मार्केवाडी टीमचे पाठीराखे म्हणत असतील की एकात दोन चेंडू निर्धाव आले तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल. डॉट बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल टाकले ते गोलंदाज अक्षय या गोलंदाजानं. 2 षटकार जरूर खेचलेत फलंदाज भानुदासनं, परंतु 4 चेंडू तो या ठिकाणी डॉट बॉल देखील खेळलाय. त्याचा विचार करता आता शेवटच्या या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 मध्ये एकात 2 मोठे फटके त्याला मारावेच लागतील. 21 धावा धावफलकावरती. फटका यावेळेस देखील चांगला होता. झेल ड्रॉप त्या ठिकाणी केलं जात आहे आणि जीवनदान दिलं ते भानुदास या फलंदाजाला. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 23 या धावसंख्येवरती. 23 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. उर्वरित आता या षटकातील या इनिंग मधील आता शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक धाव कंप्लीट आणि एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. फलंदाज देखील धावच्या स्वरूपात शशांक बाद होईल आणि आता सौरभ त्या ठिकाणी बाद होतोय आणि आता येणारे 18 बॉल द्वितीय सत्रामध्ये गरज असेल ती 25 या धावसंख्येची मार्केवाडी टीमला. चला भोईरवाडी टीम लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही या ठिकाणी कॉल देतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. अंतरट टीमचे कॅप्टन आणि बारणे टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी तातडीनं टॉस करण्यासाठी यावं. अंतरट आणि बारणे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. चला या ठिकाणी आपण अंतरट टीमचा कॅप्टन आणि बारणे टीमचा कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं.
बार्ने टीमचे कॅप्टन आणि अंतरा दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. अठरा चेंडू आणि 25 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सलामीची जोडी दाखल झाली आहे. मार्केवाडी टीम कडून ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज भूषण आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती अक्षय. बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं हे पहिलं षटक घेऊन आलाय सौरभ. बॉल तयार. पहिल्या चेंडूवरती बॅक टू द बॉलर हा प्रयास आपण त्या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केलेली आहे सौरभनं. हा बार्ने टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय म्हणजे आंतर टीमला करावी लागेल बॅटिंग. सौरभ तयार. पटका चांगला गॅप मध्ये खेचलाय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाबेंसाठी फलंदाज भूषणच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. 25 धावसंख्येचं करायचं होतं पाठलाग. आता 21 धावसंख्येची गरज आहे. 4 धाबा फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. सुरुवात चांगली केली होती गोलंदाज सौरभनं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती आपलं खातं या ठिकाणी ओपन करतोय. बॅक टू बॅक जर 2 षटकार लगावले भूषण या फलंदाजांना तर प्रवीण घारे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येईल. एकवीस धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. आणि हा चांगला फटका भूषणच्या बॅट मधून येतोय. हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. प्रवीण घारे यांच्याकडून अजून एक षटकार जर आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज यांच्या माध्यमातून देण्यात येईल. 10 धावा 10 फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 15 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. पुन्हा एकदा फटका दमदार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकदा कंप्लीट फंबल आणि तदनंतर आपण पाहतोय पंचांनी त्या ठिकाणी बोट उंच केला आणि फलंदाज भूषण या चेंडूवरती धावचीत स्वरूपात होईल बाद. नवीन फलंदाज सुभाष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रवीण
हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. चांगली बॅटिंग त्याला देखील आता करावी लागेल. फलंदाज भूषण या ठिकाणी बाद झाला. प्रवीण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. त्यांचे 12वे प्रतिनिधी सांगतायत की ते मार्केवाडी टीमचे रॉबिन उत्तप्पा आहेत. बॉल तयार. चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा येईल डॉट बॉल. धापलक स्थिरावेल ते 11 या धाबसंख्येवरती. 14 धाबसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. 5 चेंडूमध्ये 11 धाबा. आणि पुन्हा एकदा फटका चांगला. वन टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतो 4 धाब्यांचा. चौकार आणि षटक संपल्याचा देखील दिला निर्वाळा. पहिल्या षटकाच्या अंती 10 फलकावरती धाबा आहेत एकूणच 15. म्हणजे येणारे आता 12 बॉल आणि 10 धाबसंख्येची गरज. 12 चेंडू आणि आता 10 धाबसंख्येची गरज आहे नेक्स्ट मॅच साठी. टॉस जिंकलाय त्या ठिकाणी हा बार्नेट टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय त्या ठिकाणी घेतलाय आणि बॅटिंग करावी लागेल ते अंतरट टीमला. बारा बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 10 या धाबसंख्येची. चला बघा जास्त दुखापत असेल बघा आमचे कॅमेरामन कॅच करतायत या ठिकाणी. आमचे मित्र नील लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेले कारण की त्यांच्या गावातील खेळाडूला करा आता दुखापत झाली होती आणि आता फिट आहेत. फलंदाज प्रवीण. चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. बॉल तयार. आप ट्रॅकर आणि अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 21 या धाबसंख्येवरती. आता 4 धाबसंख्येची विजयासाठी गरज आहे. चला नेक्स्ट मॅच साठी अंतरट आणि बारणे दोन्ही टीम तुम्ही तयार राहायचंय. आता 4 धाबसंख्येची विजयासाठी गरज आहे.
बोला तयार. 10 चेंडू 4 धाबसंख्येची गरज आणि हा विजयी चौकार फलंदाज प्रवीणच्या बॅट मधून येतोय. चौकार येताना या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल नो डाऊट भूषणला, ज्यांनी 11 धाबा त्यांनी उभारल्या आणि पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्याने टाकलं आणि एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केलेली आहे. तो ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला भूषण, आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. चला या ठिकाणी मी चला सागर, आपल्या शुभ असे आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतोय भूषणला. चला बार्ने टीम, लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. या ठिकाणी बार्ने टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. चल लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.